आपलं दिस पी सी, दिस पी सी मध्ये आपला आय ड्राईव्ह. ठीक आहे, आलो. आता माझा दिशा कम्प्युटरमध्ये फोल्डर आहे, त्यामध्ये पायथॉन आपले 7 ते 8. त्यामध्ये डिजाम आज आपला कोणता डे चालू आहे, मी फोल्डर क्रिएट केला. ठीक आहे, डे 2. हॅलो सर. डे 2 सेम रिस्टार्ट करतो डे 2 ची. CMD पहिली कमांड आहे आपली ती कोणती, py -m व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट env आणि env. ठीक आहे, दुसरी कमांड आहे आपली env स्लॅश स्क्रिप्ट स्लॅश ऍक्टिव्हेट. चला, आता मला काय डिजांगो इन्स्टॉल करायची, pip इन्स्टॉल डिजांगो. डिजांगो इन्स्टॉलेशन चालू. ठीक आहे, त्याला टाइम लागतो थोडा. ठीक आहे, इन्स्टॉल झालंय. ठीक आहे, आपली नेक्स्ट कमांड आहे कोणती, आता नेक्स्ट कमांड डिजांगो ऍडमिन, डिजांगो -admin स्टार्ट प्रोजेक्ट आणि डेमो प्रोजेक्ट. हे डेमो प्रोजेक्ट काय, प्रोजेक्टचं नाव आहे आपलं. ठीक आहे, डेमो प्रोजेक्ट झालं माझा डेमो प्रोजेक्ट क्रिएट. मग नंतर कोड स्पेस डॉट, माझं वेस कोड पण ओपन झालं. ठीक आहे, नंतर सिडी मला काय करायचं आता, त्या प्रोजेक्ट मध्ये एंट्री करायची. ठीक आहे, सिडी डेमो प्रोजेक्ट घेतली एंट्री. आता मला काय करायची, ऍप इन्स्टॉल करायची आहे. ठीक आहे, आता मला ऍपची गरज आहे. आपण ऍप किती पण इन्स्टॉल करू शकतो, 1 2 3 जशी आपल्याला गरज पडत तशी आपण काय करू शकतो, ऍप इन्स्टॉल करू शकतो. कोणतं ऍप आपलं इन्स्टॉल करणार, ऍपचं नाव आपल्या मनात देणार आपण. ठीक आहे, डिजांगो -admin स्टार्ट ऍप. मी ऍपचं नाव देतो अनुज. ठीक आहे, क्लिअर. अनुज माझ्या ऍपचं नाव दिलं. ठीक आहे, आता करतो py manage.py रन सर्व, manage.py रन सर्व. ठीक आहे, झालं माझं. आता ब्राउझरला लिंक आली, लिंक ती ओपन करणार. ठीक आहे, माझं काय झालं आता ब्राउझरला सर्व जे आपला प्रोजेक्ट होता तो काय झाला, रन झाला. ठीक आहे, आज मी काय करतो, त्याची बेसिक सेटिंग्स आहेत काही त्या क्लिअर करून घेतो. सेटिंग फोल्डर, सेटिंग फाईल आहे ते कशाचं आपल्याला डेमो प्रोजेक्टच्या आतमध्ये अजून एक डेमो प्रोजेक्ट आहे अनुजच्या खाली डेमो प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, त्याच्या मध्ये setting.py नावाची फाईल आहे. ठीक आहे, त्याला आलो. ठीक आहे, ठीक आहे, इथं काय इन्स्टॉल ऍप, लाईन नंबर 33. तिथं काय करायचं, मला जी ऍप बनवलेलं आहे का क्रिएट केलेलं आहे. ठीक आहे, त्याला रजिस्टर करायचं का. ठीक आहे, अनुजचं ए कॅपिटल अनुज. ठीक आहे, रजिस्टर केलं मी. ठीक आहे, आता टेम्पलेट खाली DIRS मध्ये आपल्याला टेम्पलेट रजिस्टर करा. टेम्पलेट म्हणजे DIRS म्हणजे डायरेक्टरी. ठीक आहे, तिथं टाकतो सिंगल कोड मध्ये टेम्पलेट नाव देतो. ठीक आहे, आता टेम्पलेट काय आहे, टेम्पलेट आपलं कायसाठी यूज करतो, आपल्या HTML फाईलसाठी. आता ते क्रिएट कुठं करायचं, हे जे आपलं डेमो प्रोजेक्ट आहे, इथे एक डेमो प्रोजेक्ट आहे, इथे एक डेमो प्रोजेक्ट आहे. तर आपल्या जीवारचा डेमो प्रोजेक्ट आहे बाहेरचा. ठीक आहे, तर काय करायचं, न्यू फोल्डर बनवायचा. काय नावाचा, टेम्पलेट नावाचा. ठीक आहे, मी फोल्डर बनवला टेम्पलेट नावाचा. आता माझं सेटिंगचं काम
क्लिअर झालं. ठीक आहे. आता मी करतो URL ओपन. ठीक आहे, URLs मध्ये आलो. ठीक आहे. आता मी करतो व्ह्यूज इम्पोर्ट करतो. आता माझी व्ह्यूज फाईल कुणाकडे? अनुजकडे. ठीक आहे, कुणाकडे? अनुजकडे. ठीक आहे. फ्रॉम अनुज इम्पोर्ट व्ह्यूज. ठीक आहे, व्ह्यूज फाईल मी केली, इम्पोर्ट केली. कोणाकडून होती ती? अनुजकडे होती. ठीक आहे. जर मी बघितलं, अनुजला ओपन केलं, ठीक आहे, त्याच्या आतमध्ये एक व्ह्यूज नावाची फाईल सापडते मला. अनुज जी आपलं ॲप आहे इन्स्टॉल केलेलं, त्याच्या आतमध्ये काय सापडलं? एक व्ह्यूज नावाची एक फाईल सापडते. आता त्याची गरज आहे आपल्याला. ठीक आहे, मी एक पाथ बनवतो URL पॅटर्न मध्ये, पाथ. ठीक आहे. आता जो होमचा असतो तो कधी पण एम्प्टी पाथ असतो. ठीक आहे, कॉमा देणार व्ह्यूज, व्ह्यूज डॉट होम. ठीक आहे, लास्टला एक कॉमा. ठीक आहे. आता जी व्ह्यूज आहे, व्ह्यूज डॉट होम केलंय. आता त्याचा होमचा काय बनायचं आहे? मला फंक्शन बनवायचा आहे. तो फंक्शन कुठं बनायचा आता? व्ह्यूज मध्ये. ठीक आहे, आपलं व्ह्यूज कुणाकडे? अनुज. अनुजच्या आतमध्ये आपलं काय व्ह्यूज आहे, त्याला ओपन केलं. ठीक आहे, इथे पण तुम्ही फंक्शन म्हणतो डेम होम नावाचा. ठीक आहे, त्याला दिली रिक्वेस्ट. ठीक आहे, रिटर्न करतो HTTP रिस्पॉन्स. HTTP रिस्पॉन्स मध्ये देतो हॅलो. ठीक आहे, काय दिलं? हॅलो दिलं. ठीक आहे. आता मी करतो त्याला क्विक फिक्स पण करू शकतो आणि फ्रॉम डिजांगो HTTP इम्पोर्ट HTTP रिस्पॉन्स टाईप पण करू शकतो. दोन्ही मेथड आहेत माझ्याकडे. ठीक आहे, माझं झालं. आता मी ब्राउझरला आलो, मी रिफ्रेश केलं, मग ब्राउझर आलं माझं हॅलो. ठीक आहे, माझा आउटपुट ते त्यांनी रिस्पॉन्स दिला मला एक हॅलोचा. ठीक आहे, आता मला लागते HTML ची फाईल लागते. ठीक आहे, मला गरज नाही आता HTTP रिस्पॉन्सची. मग मी रिटर्न करतो त्याला, रिटर्न रेंडर. रेंडर मध्ये रिक्वेस्ट देतो त्याला पास करून. रिक्वेस्ट डबल कोड मध्ये होम डॉट HTML. ठीक आहे, आलो, कॉपी केलं त्याला. आता HTML आहे, होम डॉट HTML. ती कशात बनवायची आपल्याला फाईल? टेम्पलेट. जे आपण टेम्पलेट फोल्डर बनवलं होता ना, त्याच्या आतमध्ये काय बनायची? न्यू फाईल होम डॉट HTML मध्ये. ठीक आहे, इथं आलो, H1 टॅग घेतला. ठीक आहे, तिथं वेलकम टू होम पेज, वेलकम टू होम पेज. ठीक आहे, आलो ब्राउझरला, रिफ्रेश केलं, आलं माझं वेलकम टू होम पेज. आता मी काय करतो, एक इमेज टाकतो. ठीक आहे, IMG टॅग यूज करणार. ठीक आहे, SRC इथं टाकणार लिंक इमेजची. ठीक आहे, आता इमेजची लिंक घेऊन येतो मी. नेचर इमेज. ठीक आहे, इथून इमेज घेतो एखादी. ठीक आहे, ही इमेज घेतो. ठीक आहे, मी काय करतो तिथे कॉपी इमेज ऍड्रेस. कॉपी केली, SRC मध्ये आलो होता इथे. ठीक आहे, इथं काय दिलं? त्याचा पाथ दिला, तो ऍड्रेस होता त्याचा. ठीक आहे, आलो ब्राउझरला, रिफ्रेश केलं, माझं इमेज आली. ठीक आहे, आलो इमेज मध्ये. इथं देतो त्याला विड्थ देतो. काय देतो? विड्थ देतो. 5 पिक्सल दिली. ठीक आहे, झाली छोटी माझी. ठीक आहे, किती झाली माझी? 5 पिक्सल. ठीक आहे, आता मी त्याला मोठी करतो. ठीक आहे, 500 पिक्सल करतो. ठीक आहे, आलं ब्राउझरला, रिफ्रेश केलं, झाली माझी मोठी. जर मला पूर्ण स्क्रीन कव्हर जर करायची असते, ठीक आहे,
तर मग मी काय यूज करणार 100%. तुला काय पाहिजे एका साईडला पाहिजे, ठीक आहे. तर मी इमेज 100 पिक्सल करतो, ठीक आहे. मग ते आपली इमेज जरा छोटी होईल, ठीक आहे. मग मला त्याला स्टाईल यूज करून हवी, ठीक आहे. स्टाईल देतो फ्लोट राईट, आली तुझी. आपल्याला फ्लोट देतो, ठीक आहे. URL मध्ये आलो, अबाउटचा फंक्शन म्हणतो पाथ अबाउट स्लॅश, ठीक आहे, कॉमा व्ह्यू डॉट अबाउट आणि लास्टला कॉमा, ठीक आहे. आता व्ह्यूज मध्ये आलो, व्ह्यूज अबाउटचा पण फंक्शन बनवावं लागेल मला आता. टेप अबाउट, त्याला रिक्वेस्ट दिली, रिटर्न करतो रेंडर, ठीक आहे. रिक्वेस्ट पास केली त्याला, रेंडर मध्ये आपले HTML फाईल साठी, ठीक आहे. जसे रेंडर काय साठी यूज करायचं, फक्त HTML फाईल साठी यूज करायचं. काय झालं आता मी काय करतो रिक्वेस्ट दे अबाउट डॉट HTML, डॉट HTML, ठीक आहे. त्याच्यात काय बनवतो फाईल बनवतो अबाउट डॉट HTML ची, एंटर केली, ठीक आहे. तिथं देतो वेलकम टू अबाउट पेज, वेलकम टू अबाउट पेज. अरे हे टेक्स्ट आहे, हिडन टॅग आहे. आलो रिफ्रेश केलं, ठीक आहे. मी आलो इथं, ठीक आहे. इथं अबाउट डॅश अबाउट टाकतो, नाही स्पेस नसतो कधी. काय झालं ठीक आहे. आता मी काय करतो अबाउट पेजची एक लिंक क्रिएट करतो, मला गरज नाही सारखी इथं येऊन पेज चेंज करण्याची. मी जर तिथं क्लिक केलं की माझं काय झालं पाहिजे अबाउटचं पेज ओपन झालं पाहिजे, ठीक आहे. आलो एक लिंक क्रिएट करतो, ठीक आहे. href स्लॅश अबाउट ठीक आहे. आणि इथं अबाउट पेज येतो का बटन यूज करू, इथं बटन टॅग यूज करतो, बटन मध्ये येतो अबाउट, ठीक आहे. आलो रिफ्रेश केलं, बॅक आलो, माझं बटन आलं, मी क्लिक केलं, गेलं अबाउटच्या पेजवर. आता मला बॅक जायचं, आता मला काय जायचं बॅक. मी लिंक कुठं टाकणार आता अबाउट पेज मध्ये, अबाउट वर आलो, ठीक आहे. इथं मी काय करतो एक लिंक क्रिएट करतो, ठीक आहे. बटन टॅग यूज करतो, ठीक आहे. बटन टॅग मध्ये बॅक देतो, ठीक आहे. बॅक. आता मला लिंक टाकायची href स्लॅश, हे झाली कोणती आपली होमची. आलो ब्राउझर आली, बॅकवर क्लिक केलं, कीबोर्ड गेलं, माझं होम पेजवर गेलं. अबाउटवर जायचं, मी अबाउटवर क्लिक करणार, आलो अबाउटच्या पेजवर, गेलं बॅक. इथं तुम्ही बघू शकता, इथं माझी काय होते लिंक येते, ठीक आहे. अबाउटच्या पेजवर आलो, आली माझी अबाउटची लिंक. इथपर्यंत क्लिअर.